पुन्हा पुन्हा म्हणणार तुम्ही तिथंच कसे येत आहे. तर देवाला अत्यंत आवडणारी गोष्ट आहे महाराज. तुम्हाला एक माळ गळ्यामध्ये घालायचं जड वाटत असेल, काही काही लोकांना माळ घालतात परंतु दिसणी म्हणून एकदम बारक्या मानाची घालतात की जणू काय राईचा दाना सुद्धा मोठा असेल, किंवा ते आपण काय म्हणतो त्याला मोहरी 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 सुद्धा मोठी असेल त्याच्यापेक्षा बारकं मणी घालतात आणि दिसू नये म्हणून का ऑड वाटतं, चुकीचं वाटतं. मॉडर्न जमाना आहे हे चुकीचं वाटेल कसं. महाराज त्यातनं बी जाऊ द्या, माळ घातली तर तशी लोक आहेत, पण तुम्ही म्हणणार त्याच्यापेक्षा बी थोडं जर तुम्ही माळ नाही घातली तर दगडापेक्षा वीट मऊ त्यांना म्हणलं पाहिजे, यांच्या गळ्यात किमान मोहरीच्या दाण्याएवढी तरी माळ घालतात. दगडापेक्षा वीट मऊ म्हणायला लागेल त्यांना, पण जे घालतच नाहीत त्यांचं काय. महाराज तुम्हाला एक जर माळ गळ्यात जर घालायला जड होत असेल, आमचे आदरणीय चौधरी बाबा गळ्यामध्ये 14 किलो वजनाच्या माळा घालतात. आणि स्वतः तुळशीच्या माळा बनवण्यासाठी स्वतःच्या शेतात तुळशीची झाडं लावतात, मोठी करतात झाडं, जेणेकरून त्याचं मोठं मणी व्हावं. त्यांच्या माळाचा मणी कांद्याच्या आकारावाडा एक आहे असं एवढं मोठं महाराज सांगतात. मग महाराज हे कशासाठी, हे आवडे देवासी आवडे नामाचा उच्चार